नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मंडळी, आज आम्ही चाललो आहेत अक्कलकोटला. आणि मी 1 वर्षापूर्वी स्वामी सेवेमध्ये आले. तर तेव्हापासून मला अक्कलकोटला जायचं होतं. तर फायनली आज तो दिवस आला आणि छान असं घरून निघाल्यावरती थोडं थांबून आम्ही नाश्ता वगैरे केला. छान मस्त मिसळपाव आणि इडली सांबार वगैरे खाल्लं आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला. तर तर मंडळी, मला खूप दिवसापासून अक्कलकोटला जायचं होतं, पण फायनली आज तो दिवस उजडला आणि मग आम्ही अक्कलकोटला निघालो. तर छान असा प्रवास, सकाळी सकाळचा प्रवास होता, त्यामुळे कंटाळाही आला नाही. पण अक्कलकोटला जायची एक ओढ जास्त खूप वाढली होती. तर आणि तिथे गेल्यानंतर मला असा म्हणजे एक स्वामीच भेटले असा अनुभव आलेला आहे. तो मी पुढे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि हे पाहू शकता, माझ्या मुली आणि माझी मैत्रीण, तसेच माझे आई-वडील आणि मी, आम्ही सर्व अक्कलकोटला निघालेलो आहोत. तर बघू शकता तुम्ही, मुलींचं चाललं आहे फोटो वगैरे, व्हिडिओ वगैरे शूट करायचं. आणि मग फायनली अक्कलकोटमध्ये पोहोचलो. तर पाहू शकता तुम्ही. आणि मग गाडी पार्किंग करण्यासाठी आम्ही जागा पाहत होतो, कारण फर्स्ट टाईम आल्यामुळे पार्किंग कुठे आहे हे थोडंसं माहीत नव्हतं. पण तिथे विचारल्यानंतर आम्हाला समजलं की पार्किंग कुठे आहे. आणि मग गाडी पार्क करण्यासाठी आम्ही पार्किंग एरियामध्ये चाललो होतो. तर स्वामींचा आलेला अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. चला तर मग मी अनुभव सांगायला सुरुवात करते. तर आम्ही जेव्हा अक्कलकोटला पोहोचलो, तर त्यानंतर छान असं दर्शनही झालं. आणि दर्शन घेतल्यानंतर म्हणजे आम्ही एक 2 ते 3 मिनटामध्येच दर्शन घेतलं आणि मग आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. तर मध्येच आम्हाला एक आजोबा भेटले आणि ते खूप थकलेले होते आणि एका पायाने ते म्हणजे लंगडतही होते. तर त्यांना एकदम पटपट चालताही येत नव्हतं. आणि मग म्हणजे ते असं पैसे वगैरे मागत होते. तर मी त्यांना पैसे दिले माझ्या मुलीच्या हातून. आणि मग पैसे दिल्यानंतर आम्ही थोडंसं एक पुढे निघालो आणि म्हणजे एक 8 ते 10 सेकंदामध्येच ते आजोबा मला पुन्हा दिसले पुढे, आमच्याच पुढे येऊन पुन्हा उभा राहिले ते. म्हणजे मला असं वाटलं की मला तिथे स्वामीच भेटले. आणि मग मी त्यांच्या पायी पडले. माझी आई पण तिचं पण असंच म्हणणं आलं की आपल्याला स्वामी समर्थांनी आज दर्शन दिलं. आणि कारण की ते म्हणजे इतके थकलेले होते आणि एका पायाने लंगडत होते. ते 8 ते 10 सेकंदामध्ये इतकं दूरचं अंतर पार करू शकत नव्हते. कारण त्यांना आम्ही जेव्हा दक्षिणा दिली, त्याच्यानंतर एक 8 ते 10 सेकंदामध्ये ते पुन्हा आम्हाला आमच्यासमोर दिसले. म्हणजे 1 मिनिटाच्या आतमध्ये थोडंसं आम्ही पुढे चालत होतो आणि पुढे चालता चालता पुन्हा ते आम्हाला दिसले आणि म्हणजे ते एकदम समोर आले लगेच. तर आम्हाला खूप आश्चर्य वाटलं आणि मग आम्ही त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि पुन्हा आम्ही त्यांना म्हणजे दक्षिणा दिली. तर मी पण आणि माझ्या आईने पण. आणि मग छान असं दर्शन वगैरे सर्व झालं. तर असा होता माझा म्हणजे अक्कलकोटला गेल्यानंतरचा एक खूप म्हणजे खूप खास असा अनुभव. मी फर्स्ट टाईम गेले आणि मला फर्स्ट टाईममध्येच स्वामी भेटले, असाच मला छान असा एक अनुभव आलेला आहे. तर दर्शन झाल्यानंतर आम्ही इथं एक या छानशा हॉटेलला आलो होतो जेवण्यासाठी. तर अजिंक्य तारा नाव होतं त्या हॉटेलचं. आणि या हॉटेलमध्ये सर्व म्हणजे एक व्हेज हॉटेल होतं आणि सर्व स्वामींचंच म्हणजे फोटो वगैरे, चित्र वगैरे सर्व स्वामींचे होते. आणि छान असे मग फोटो वगैरे क्लिक केले. तर अशा प्रकारे आमचा हा प्रवास झाला आणि मला आलेला अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला. तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.